मागच्या काही दिवसापासून सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या संदर्भाने संतोष देशमुख हत्या प्रकरणाविषयी अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत। वाल्मिक कराड यांची झालेली अटक, त्यानंतर परळी शहरातील चालणाऱ्या अनेक गोष्टीविषयी सुरेश धस यांनी यापूर्वी अनेक कारनामे पुढे आणलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली आणि चर्चा पण झाल्याचं सांगितल्यानंतर परळीकरांना काय वाटतं? सामान्य परळीकर माझ्यासोबत आहेत, यात काही राजकीय पक्षाशी निगडीत असलेली मंडळी सुद्धा आहे, पण त्यांना नेमकं काय वाटतं या सगळ्या घटनांमध्ये? मला सांगा की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही याच्याकडे कसं बघता की धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट होते आणि त्यात बावनकुळे साहेब सांगतात त्याप्रमाणे 4.5 तास चर्चा होते। संतोष देशमुख प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। न्यायालयाच्या आणि पोलीस यंत्रणा योग्य त्या दिशेने तपास करत आहेत, परंतु सुरेश अण्णा धस हे जाणीवपूर्वक परळीला आणि जिल्ह्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आज कुठेतरी त्यांना त्याचा प्रायश्चित वाटत असेल म्हणून त्यांनी धनंजय मुंडे साहेबांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी काही खुलासे केले असतील असं आम्हाला परळीकर म्हणून वाटतं। यानंतर त्यांनी परळी किंवा बीड जिल्ह्याला बदनाम करू नये। जी न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे, न्यायप्रविष्ट प्रकरण चालू आहे, त्या तपास यंत्रणा जे काम करत आहेत त्यांना सुद्धा त्यांनी डिस्टर्ब करण्याचं काम सुरेश अण्णांनी करू नये। पोलिसांचं काम करू द्यावं, विनाकारण त्यांनी या ठिकाणी राजकारण करू नये। आज ते धनंजय मुंडे साहेबाला भेटून या ठिकाणी त्यांनी जो खुलासा केला आहे तो सर्वांना या ठिकाणी अपील झालेला आहे। स्वाभाविक आहे तुमचं मत थोडं वेगळं असू शकतं कारण तुम्ही धनंजय मुंडे समर्थक म्हणून काम बघता, पण सुरेश धस यांनी जी गोष्ट सांगितली होती की भेट का झाली, तर भेटेचं कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते आजारी होते आणि म्हणून मी भेटायला गेलो होतो। आजारपणाची भेट असू शकते, आपली संस्कृती ही भेटीगाठीची संस्कृती आहे, परंतु त्यांनी जे भाषणामधून रगेल वागावं लागतं, मी कुणाला भेटणारच नाही, डेप्युटीशीत आले तर मी फक्त औपचारिकता पूर्ण करेल, अशा आशयाचे त्यांनी विधान करून सनसनी माजवली होती, ती आता या ठिकाणी त्यांच्या भेटीनं सर्व काही स्पष्ट झालेलं आहे आणि दूध का दूध आणि पाणी हे बीडकरांबद्दल किंवा परळीकरांसमोर आलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं की ही भेट कशी होती? भेट ते मेडिकल संदर्भातच होती, दवाखान्या संदर्भातच, पण हे माहिती त्याचे चुकीचे आरोप आहेत सगळे साहेबाबद्दल। काय आरोप आहेत? जे आपल्या परळीकरांवर जे करायले, साहेबावर करायले, कुठले तथ्य नाही त्याच्यात, काय कुठले बी काही म्हणजे प्रूफ नाही, काही नाही, बुण्याचे आरोप आहेत। भेट झाल्यानंतर आता लोकांना काय वाटतं? त्यांच्याबद्दल लोकांना काय वाटत नाही, त्यांचे काय आधी बी त्यांना एवढं महत्त्व नव्हतं, पण ते मीडिया सनसनी करण्यासाठी ते हे करत होते सगळं असं। तुम्हाला काय वाटतं? पण परळीकर म्हणून काही तुम्ही बघत असाल ना, टीव्ही बघता, व्हिडिओ बघताय, काय वाटतं मग याच्याबद्दल? सर बोलणार ऐका ना, तुम्ही बघता ना टीव्ही, तुम्ही बातम्या बघता ना, जर सुरेश धस यांची भेट झाली धनंजय मुंडे यांच्यासोबत, तर मग परळीतले लोक काय चर्चा करतात? काय रे चर्चा काय करत नाही, काय वेगळं वाटतं? नाही काहीच नाही। जे आरोप होतो त्याच्याबद्दल काय वाटतं? आरोप बिरोप काही नाही, ते सगळं राजकारण आहे ह्याच्यात। अच्छा, हां, बाकी काही नाही, पण मग कसं राजकारण आहे? ठरवून आहे राजकारण, ठरवूनच आहे। असे आरोप होईल आता? नाही, खरंच आहे ना, ठरवूनच आहे, जे काही आहे ते ठरवूनच आहे। अच्छा, तर आपण बघतो की हे सगळे परळीकर आहेत जे यामध्ये भूमिका व्यक्त करतायत की धनंजय मुंडे समर्थकांची भूमिका स्वाभाविक आहे की ती झालं संपलं आता अशा अर्थाची असली तरी एक गोष्ट खरी आहे की मागच्या अनेक दिवसापासून जे सुरेश धस हे धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करते किंवा परळी शहर आणि वाल्मिक कराड समर्थकावरती आरोप करत होते, त्या संदर्भाने मग ही भेट होती का असा प्रश्न सुद्धा हे परळीचे नागरिक विचारतायत। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, परळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।